कोकणी रानमाणूस ज्याने प्रत्येक सामान्य माणसाला सुशेगात जीवन काय असतं, निसर्गाशी नातं कसं जोडावं आणि इथली जुनी संस्कृती, जुनी परंपरा या सगळ्या गोष्टी धरून पुढच्या पिढीपर्यंत कशा न्याव्यात हे त्याच्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. हा माणूस सामान्य जीवन जगत नाही तर जगायला शिकवतो. निसर्गाशी नाळ कशी जोडावी, गाव, घर, माती ह्या गोष्टी कशा जपल्या जाव्यात या प्रत्येकासाठी हा नेहमी झगडत असतो. मुंबईच्या सिमेंटच्या जंगलामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधायला एकदा गेला आणि तिथे जाऊन कळालं की गाव घरपेक्षा काही मोठं नाही. पुन्हा एकदा मुंबईच्या सिमेंटच्या जंगलातून गावाकडे आल्यानंतर एक गोष्ट कळली की जे माझं गाव आहे, जे मी जन्मतः अनुभवतोय, ते गाव माझं कुठेतरी बदलत चाललंय. काही कॉन्ट्रॅक्टदारांनी माझं कोकण विकून खायचा प्रयत्न केला आहे. अंबानी, अदानी यांसारखी मोठमोठी लोकं मायनिंगच्या नावाखाली माझं कोकण संपवायचा प्रयत्न करतात. यावरती बोलण्याची कुणाची हिंमत झाली नाही आणि जी हिंमत इथे पिढ्यानपिढ्या कुणी करत नव्हतं ती हिंमत या पोराने केली. आणि आपलं जगणं किती मौल्यवान आहे, इथल्या मातीच्या कणांकणाचं महत्त्व काय आहे, ही प्रत्येक गोष्ट तळमळीने इथल्या समाजापुढे हा मांडत राहिला. माझ्या मते हा वेडा आहे. वेडा म्हणजे निसर्गासाठी वेडा आहे. कारण या वेड्या माणसाने आज निसर्गाचं, गावचं, घरचं प्रत्येकाला वेड लावलेलं आहे. हा माणूस जे जगतो ते दाखवतो, जे जगतो ते जगायला शिकवतो. कधीकधी पैशाच्या पाठीमागे धावून सगळंच मिळतं असं नाही. मातीने लिपलेली छान सुंदर घरं, घरासमोरचं खळं आणि निसर्गातून मिळणारी प्रत्येक गोष्ट जी जशास तशी वापरून आपलं आयुष्य एकदम सुशेगात आणि एकदम शांततामय घालवायचं कसं, ही प्रत्येक गोष्ट हा माणूस शिकवत राहिला. संपूर्ण महाराष्ट्राला या माणसाचं आता वेड लागलंय. फक्त वेडच काय, ह्या माणसाचा आवाज कानावरती पडला की एक गोष्ट नक्की जाणवून येते की काहीतरी आज नवं शिकायला मिळतंय आणि नवं ऐकायला मिळते. हे सुशेगात जीवन फक्त हा जगला नाही तर याने जगायला सुद्धा शिकवलं. इथल्या जंगलाचं, देवराईचं, राखणदाराचं प्रत्येकाचं महत्त्व आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आणि शब्दांशब्दातून हा समजावून सांगत राहिला. आजही सांगतोय, आजही समजवतोय. आपल्या देशामध्ये काय नाही, जे काही आहे ना ते आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे आणि निसर्ग देवता आपण कसा पूजला पाहिजेत. इथला राखणदार आपली रक्षा करतो आणि आपल्या राखणदारापेक्षा काही मोठं नाही याची जाणीव तो वारंवार करून देत राहिला. आपलं जगणं दाखवत राहिला, आपलं जगणं शिकवत राहिला आणि जगणं अनुभवायची सुद्धा अनेकांना संधी देत गेला. शेवटी इतकंच म्हणेन, ते म्हणतात ना, तो आला, त्याने पाहिलं आणि तो जिंकला.